रेल्वे स्टेशन येथे शहराचे नाव उर्दू भाषेमध्ये लिहावे अशी मागणी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली असून 10 दिवसांमध्ये जर मागणी पूर्ण झाली नाही तर एसडीपीआय संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही रेल्वे प्रशासनात देण्यात आला असून मागणीचे निवेदन सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद तेलंगणा महाव्यवस्थापक तथा दक्षिण मध्य रेल्वे नांदेड मंडळ डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांना शहर स्टेशन इंचार्ज यांच्या मार्फत देण्यात आले। सर सैटरडे की तरह आए थे। ये उर्दू नाम जो हटाया आपने उसका ऑर्डर भी चाहिए था हमें। हाँ ऋषभ। हाँ सर पहले क्लियरली लिखा हुआ है कि ज़्यादा पॉपुलेशन जहाँ रहेंगी वो लैंग्वेज आपने यूज़ करना है। औरंगाबाद के अंदर हमारे मराठवाड़े के अंदर ज़्यादा उर्दू लोग बोले जाते हैं तो उनको समझना चाहिए। सारे लोग दिक्कत होंगी तो उर्दू आप मसला क्यों हटाया? असा होता की 4 दिवस 5 दिवस पहिले याच्यावर 6 पाट्या इथं लावलेल्या आहे। या 6 पाट्यावर कुणाच्याही दबावाखाली औरंगाबादचे जेवढे भी लोक आहेत त्यांनी जे कुणाच्या दबावामध्ये काम केले आहे ते आमच्या समोर आले आहे आणि ते समोर संजय केनेकर सारखे जे घटिया मानसिकता ठेवणारे जे लोक आहेत जसे आमचे एसडीपीआयचे सदर समीर शाह साहेब यांनी केला आहे, सांगितलं आहे की यांची मानसिकता अशी आहे। यांच्या मानसिकतेमुळे औरंगाबाद मध्ये हिंदू मुस्लिम करण्यामागे लागले आहे। यांची पोळी यांची रोटी यांची बोटी सगळं याच्यावर चालत आहे। त्यामुळे हे लोकांना भ्रमित करून औरंगाबादच्या नावावर आमचा काल भी आक्षेप होता, आज भी आक्षेप आहे, परवा भी आक्षेप राहणार। ये पहले भी औरंगाबाद होता, आज भी औरंगाबाद है, परवा भी औरंगाबाद राहणार। राज्य भाषा आहे ना देशाची भाषा आहे तरी आपला उर्दू साठी अट्टहास का आहे? उर्दू ही जी लँग्वेज आहे, उर्दू ही जी लँग्वेज आहे जिथं सर्वात जास्त जी बोलल्या जाते तिथं रेल्वे मध्ये प्रावधान आहे त्यामध्ये ती भाषा तिथं लिहिल्या गेली पाहिजे। कारण भाषेचा वाद नाहीये, हा वाद वेगळा आहे। हा वाद केले गेलेला आहे। जसं औरंगाबादचं नामांतर करून उर्दूचा भी वाद यांनी उभा केला आहे। एसडीपीआय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा भाषाचा नवीन वाद उदयासांत जन्माला घालतोय असं वाटत नाही का? नाही, असं नाही वाटत। कारण औरंगाबादचं ज्यावेळेस नाम चेंज केलं त्याच्यानंतर भी हिंदू मुस्लिम राजनीतिक करण्यासाठी याचा षडयंत्र रचल्या जात आहे। कारण कन्याकुमारी पासून तर दिल्ली पर्यंत जिथं ज्या भाषेचा वापर होतो त्या भाषेमध्ये नाव लिहिण्याचं प्रावधान रेल्वेच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे पूर्ण तरीक्यात। आमचा उर्दूला विरोध नाही, उर्दू एक गोड भाषा आहे, उर्दूवर प्रेम करायला पाहिजे यात वाद नाही। पण पंजाब मध्ये पंजाबी बोलल्या जाते, गुजरात मध्ये गुजराती बोलल्या जाते, तामिळनाडू मध्ये तेलुगू बोलल्या जाते, महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी बोलल्या जाते, मग उर्दूचा अट्टहास कशासाठी? उर्दू आम्हाला मराठीचा अभिमान आहे, हिंदीचा अभिमान आहे, गुजरातीचा अभिमान आहे, पंजाबीचा अभिमान आहे, त्याच प्रकारे उर्दूचा भी अभिमान आहे। और उर्दूचा अभिमान यामुळे आहे का की इंडियाची जी भाषा आहे, भारताची जी भाषा आहे त्या हर भाषेचा आम्हाला अभिमान आहे। आम्ही कुण्या भाषेचा विरोध नाही करत, नाही करणार। हर भाषा गोड आहे। यामुळे फक्त इथं राजकारण केलं जात आहे उर्दूला घेऊन। आपण आता उल्लेख केला इथं राजकारण होतंय भाषांना मिळून सगळी, या राजकारणामागे कोण आहे आणि याचा फायदा कोणाला होणार? या राजकारणामागे पूर्ण तरीके से बीजेपी कार्यरत आहे आणि कुणाला संजय केनेकर सारख्या एक एमएलसी ला उचकून हे काम हे लोक षडयंत्र रचत आहे। इथं हिंदू मुस्लिम सांगितलं यामागे बीजेपी दोन समाजात तेढ निर्माण करते। आपल्याला असं वाटत नाही आपण दोन समाजात तेढ निर्माण होईल या कारणामुळे? नाही, यांनी नाव हटवून तेढ निर्माण केलं। आम्ही याच्यावर नाव चढवून नाव येतं ठेवून का की तेढ खतम करण्याचं काम आम्ही करत आहे एसडीपीआयच्या द्वारे। याबाबत आपण संजय केनेकरांची भेट घेणार आहात? संजय केनेकरांची भेट घ्यायची जरूरत नाही। इटली
विकण्याची त्याची अवकात नाही, कारण त्याची मानसिकता त्या बुद्धीची आहे. आम्ही त्याच्यामुळे त्याची भेट घेणार नाही. आम्ही आमचा संविधानिक तरीकेचे इथं आंदोलन करणार आहे. आपण 10 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. 10 दिवसात जर आपली मागणी पूर्ण नाही झाली तर आपली पुढील आंदोलनाची दिशा काय असणार? आम्ही पुढील आंदोलनाची दिशा संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करू. जेवढं बी संविधान मध्ये आम्हाला फ्रीडम दिलेला आहे त्या परीने आम्ही संविधानिक मार्गाने जाऊ. धन्यवाद.